असतील आयोजक करते बालखडी गावातील जी काही व्यक्तिमत्व असतील त्यांनी देखील जायचे. चला आतमध्ये. थँक्यू सो मच मॅन. आपण पाहू शकतात लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून दोन संघ भरत विनायक स्पोर्ट अकलोली, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी अंबराई संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गेलेत. व्ही शेपमध्ये राहायचं आहे जेणेकरून आपण कॅमेरामध्ये कैद व्हाल आणि कॅमेरामॅन आपण देखील सतर्क राहायचं आहे. आपण प्रथमतः जर पाहिलं गेलं तर ज्याच्या नावाने स्पर्धा भरवली गेली अर्थातच कैलासवासी नितेश स्मृती चषक या स्पर्धेचा आपण पाहू शकतात आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिक, कारण जिथं म्हटलं जातं ना की जिथे क्रिकेटची गर्दी तिथेच असते प्रेक्षकांची गर्दी, आणि पाहू शकतात प्रेक्षक राजा वर्ग देखील दाटीवाटीने स्पर्धेसाठी आला गेलाय. अर्थात आपण भावपूर्ण श्रद्धांजली प्रथमतः अर्पण करूयात. एकंदरीत म्हटलं जातं ना मित्रांनो की आले देवाशी या मनी तिथे कोणाशीही चाले ना. ज्या व्यक्तीला जन्म आहे त्या व्यक्तीला मृत्यू हा निश्चित स्वरूपाने असतोच. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अर्थातच आपण तुळशीराम वड आणि तदनंतर कैलासवासी नितेशजी यांना देखील नितेशजी पागे यांना देखील आपण पाहू शकतात श्रद्धांजली ती अर्पण करूया. सर्वांनी उभे राहायचे, आपल्या जागेवरचे स्तब्ध उभं राहायचे. तुकारामजी कैलासवासी तुकारामजी वड आणि तदनंतर कैलासवासी नितेशजी रामा पागे. नक्कीच कैलासवासी तुळशी राम वड आणि तदनंतर कैलासवासी नितेश रामा पागे यांना 2 मिनिटं श्रद्धांजली ती अर्पण करूयात. ओम शांती शांती. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. रंगरूप वेशभाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच आपल्या भारताने दिलाय. आणि त्याच भारताचं एक राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. 1618 प्रकारच्या बोलीभाषा, 6,400 प्रकारचे जाती, 6 धर्म, 6 पारंपरिक गट, 29 मोठे उत्सव, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असा एक देश म्हणजे आपला भारत देश. त्या भारत देशाला मानवंदना देणारं गीत अर्थातच आपण राष्ट्रगीत घेतोय. डिझेमॅन तुम्ही देखील तयार आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे जय जोहार. चला 2 कॅप्टन पुढे यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पुढे यायचे आणि बालखडी विद्यमान सरपंच आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच किरणजी वलवी साहेब आणि संपूर्ण जे आपण पाहू शकतात गोड व्यक्तिमत्व आपण पुढे यायचे. आपल्या शुभ हस्ते करतोय आपण किरणजी वलवी साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय या मॅचचा टॉस. पुढे एका बाजूने वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघाचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी अंबराई संघाचे कॅप्टन आपण पाहू शकतात. 2 संघादरम्यान हा टॉस इथे कंप्लीट केला जातोय. टॉसचा कौल आपण पाहू शकतात तिकडे जिंकला गेला अकलोली संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो स्वीकारला गेला आणि आमंत्रित केले अर्थातच आई गावदेवी अंबराई संघाला बॅटिंगसाठी. पाहूयात या मॅचची झलक कशा पद्धतीने आहे. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकत राहा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आई गावदेवी बालखडी आयोजित
कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025चा हा रणसंग्राम, महासंग्राम, हे द्वंद्व, ही लढत, हा संघर्ष. यस डीजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मानाचा मुजरा देतोय. म्हटलं जातं मित्रांनो की घासल्याशिवाय धाड नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धाड नाही तलवारीच्या पातीला, आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला. असे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा. मॅचला सुरुवात होती. एका बाजूने भरत विनायक स्पोर्ट अकलोली संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात याच पंचकृषीतील एक दिग्गज संघ अर्थातच आई गावदेवी अंबर आई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमधील ही मॅच 3 षटकाचा सामना. पहिलं षटक ते P1चं असेल आणि त्या P1च्या षटकामध्ये कशा पद्धतीची पॉवरफुल बॅटिंग, पॉवर हिटिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सलामीची प्रारंभीची आरंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मनोज राऊत आणि त्यांच्या साथीनं आपण पाहू शकतात उमेश भगत आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहू शकतात स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मनोज, दुसऱ्या बाजूने अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच उमेश भगत. एकंदरीत जर पाहिलं तर अंबराई एक्सप्रेस आपण पाहू शकतात 2 बॅटर दाखल झाले गेलेत आणि वरद विनायक स्पोर्ट साठी आपण पाहू शकतात शुभेच्छा देखील आल्या गेल्यात. अर्थातच केल्टन गावाचे युवा उद्योजक धनंजयजी वलगणे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघासाठी आल्या. दोन्ही संघाला देतोय खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होतीये सुरुवात. काउंटडाऊनने मॅचला देऊया अंजाम. पंच तिकडे सिग्नल देतीलच. आपण पाहू शकतात 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि काउंटडाऊनने मॅचला विश्रांती आपण देतोय अंजाम. फाय 4 3 2 लेट्स प्ले. मॅच सुरू होते. या स्पर्धेतील महाअंतिम मॅच आपण पाहू शकतात वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी अंबराई संघ आणि मॅचची सुरुवात झाली आहे. सौकार आणि दाउंड ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये फेकून दिल्या बॉलला सरळ सीमा रेषा पार. मनोज राऊतच्या माध्यमातून आलाय हा दर्जेदार क्वालिटी ब्रँड स्ट्रोक चौकार. सांगतोय की केल्टन गावाचे एक व्यक्तिमत्व अर्थात धनंजयजी वलगणे यांच्याकडून विनायक स्पोर्ट अकलोली संघाला आल्यात खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय. आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. इथे मनोज राऊतचा हा तडाखा सोसवणार नाहीये मनीष मडवीला. बॉल सीमारेषा पार षटकार. या अंकांवरती पोचला गेलाय आणि काय प्रचंड गर्दी आहे या मॅच मध्ये. तुडुंब
भरलेलं आहे मैदान देखील मात्र आपण पाहू शकता जबरदस्त प्रतिसाद आहे या स्पर्धेला आणि त्यांचं देखील मी व्हॉइस ऑफ किल्टन अजित पवार सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. जबरदस्त बॅटिंग. तिसरा बॉल आउटसाइड लेग स्टंप आपण पाहू शकतात. वाईट बॉल येतो. विशाल रावते आमच्याकडे बोलतायत आणि काय जबरदस्त कामगिरी विशाल आणि सचिनच्या माध्यमातून देखील केली आजच्या दिवसामध्ये. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या साल 10 या अंकांवरती सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचला गेलाय आणि मडवी आपण पाहू शकतात. फुल लेनचा चेंडू फ्लायटेड बॉल होता आणि एकंदरीत जर पाहायला गेला तर विकेटची संधी आणि तिकडे घडले काय विकेटचं बदल. इथे धावचीच्या स्वरूपाने केली आत्महत्या. बॅटर बाद मिस्टर उमेश भगत. बॅक टू दी डगआउट बाद. जे प्रेक्षक इथे जोडले असतील इंस्टाग्रामवरती आपलं पेज आहे अर्थातच कॉमेंटेटर अजित पवार फॉलो केलं नसेल तर मित्रांनो नक्की फॉलो करा. व्हिडिओ देखील आहेत. आवडत असतील तर नक्की त्या व्हिडिओला लाईक आपण देखील करा. कॉमेंटेटर अजित पवार आपण पाहू शकता ती आयडिया. पाहू शकतात जबरदस्त मॅच आपल्याला पाहा मिळते. एकंदरीत पाहू शकतात 11 धावसंख्या फलकावरती जोडले. 3 चेंडूचा खेळ अद्याप झाला गेलाय. एक धाबेसाठी फटका एक्झिक्यूट केला आहे परंतु तिकडे क्षेत्ररक्षक झालं. एक सिंगल धाव ती फलकावरती अधोरेखित होईल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 12 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 12 धाबा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडल्या गेल्यात. अंतिम मॅच आहे. अंतिम लढत आहे. एक जबरदस्त मॅच आपण पाहू शकतात इथे रंगणार. त्यामध्ये तील मात्र शंका नाही आहे कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत आणि दिग्गज संघांमधील ही मॅच. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय फ्लो अफलेदीम होता आणि त्याचमुळे चेंडू निघून गेला सरळ. प्रसाद पडवलच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक षटकार. गेला गेला केला प्रहार अरे सुनने की तरह पिसा इन लोगों ने हमें तब जाके बसे इन लोगों की निगाह में हम. आणि प्रसाद पडवलने दाखवला आपल्या बॅटचा दम अफलातून. जबरदस्त क्या बात आहे. मनीष मडवी यावेळेस साडबा वाटणे केल्याचा मानस तिकडे मिस झाले गेलेत आणि तदनंतर पाहू शकतात बॅटर बीट झाले. एक षटकाचा खेळ तो अद्याप झालाय आणि एका षटकाखेरीज धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 18 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. दोन्ही फलंदाजसाठी आपण पाहू शकतात पारितोषिक देखील लावलं गेलंय. पप्पूजी कोंडारे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज प्रति षटकार असं इथे लावलं गेलंय. हा पाठिंबा आहे कारण ह्याच विभागातील हे दोन एक संघ आहे अर्थातच आई गावदी अंबराई संघ आणि त्यांच्यासाठी हे पारितोषिक लावलं गेलंय. मॅच रंगणार आहे यामध्ये मात्र शंका नाही कारण समोरच्या संघाकडे देखील आहे. सुदाम डुकले आहेत. तदनंतर आपण पाहू शकतात ना की अक्षय आहेत. तदनंतर चांगली बॅटिंग लाईन आहे वरद विनायक एक्सपोर्ट अकलोली संघाकडून. एका पावन क्षेत्रातून एका तीर्थ क्षेत्रातून आपण पाहू शकतात हा संघ इथपर्यंत पोहोचला गेलाय. गरम पाण्याचे झरे आणि तदनंतर पाहू शकतात वद्रेश्वरी मातेचं मंदिर आणि एक निसर्गमय वातावरण आहे त्या क्षेत्रातून अकलोली संघ इथपर्यंत पोहोचला गेलाय आणि त्याच विभागातून मला देखील इकडे पाठवलं गेलंय बोलवलं गेलंय. आयोजकांचं त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. अक्षय सरडे बॉलिंग मार्कवरती आलाय आणि षटकाचा खेळ झालाय कंप्लीट. धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. मनोज स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज झालाय. अक्षय यावेळेस बॅटची एज लागली. बॉल निघून चाललाय सरळ लॉंग स्टॉप आणि तडमॅनच्या मधोमधनं बॉल रफू चक्कर झालाय आणि मनोज पडवलला जर पाहिलं तर मनोज राऊतला 4 धावा देऊन जाईल चौकार.
ती पावशिक त्यात 22 आकड्यावरती पोहोचली गेली. एक विकेट जरूर बाद झालाय, परंतु धावांचा वेग तो थांबत नाहीये आणि स्वस्तात बाद झाले गेले. आपण पावशिक त्यात ज्यांच्या माध्यमातून आधीच्या मातमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती ते बॅटर बाद झाले, परंतु मनोज राऊत आणि प्रसाद पडवलच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची कामगिरी अच्छा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप आहे आणि एकंदरीत हा बॉल ग्राह्य धरला जाणार नाहीये. वाईट चेंडू होती आणि वाईट बॉलच्या मदतीने पावशिक त्या धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती 23 आकड्यावरती पोहोचला गेला. एक चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 23 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. अक्षय सरडे आपण पावशिक त्यात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. यावेळेस बॅट चेस लागले. बॅटचं गोड चुंबन घेऊन तिकडे शतरक्षकाला थोडासा गुंगारा दिला होता आणि त्यानंतर आपण पावशिक त्यात एक सिंगल धाब्याचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि सिंगल धाब्याच्या मदतीने पावशिक त्या धावसंख्या फलकावरती 24 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 2 चेंडूंचा खेळ अद्यावत झाला आणि 2 चेंडू अखेरी 24 आकड्यावरती धावसंख्येचा आलेख जरूर पोहोचला गेलाय. आपण पाहू शकताय दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकताय पाहायला मिळतोय. आपटून टाकलेल्या चेंडूवरती आपण पाहू शकतात प्रहार केला होता. फटका फसलाय, चुकी करणार नाहीये. विकेटचं बदल दुसऱ्या बॉलवरती तिसऱ्या बॉलवरती विकेटचं बदल झालंय. बॅटर होतोय बाद आउट. ज्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 20 धाबा आल्या होत्या मला वाटते आणि 20 धाबा आल्यानंतर या षटकामध्ये आपण पाहू शकतात ना की मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बॅटर बीट होत आहेत आणि म्हटलं जातं ना संयम टेम्परामेंट हा अगदी मोठा शब्द आहे कारण आयुष्यात तो तुम्हाला नेहमी यशाच्या दिशेने घेऊन जातोय. मित्रांनो मनात आणलं ना तर तुम्ही चालणीतून देखील पाणी नेऊ शकतायत. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट ही पाहावी लागेल. सुंदर धबधबा बनायचा असेल ना तर मित्रांनो पाण्याला देखील खाली पडावं लागते. त्यावेळेस तो सुंदर धबधबा आपल्याला बघायला आणि पाहायला सुंदर मिळतोय. म्हणून मित्रांनो प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा ही मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपाने करावीच लागेल. अक्षय सरडे आपण पाहू शकतात प्रगतीपटलावरती सज्ज झालाय आणि त्याच्या माध्यमातून चांगला कमबॅक. आपटून टाकलेला चेंडू इनसाइड आउट उडवला गेला आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं पॉईंटच्या डोक्यावरून निघून जातोय. क्षेत्ररक्षण झालंय तिकडे बॉलला रिटर्न केलंय. 2 धाबेचा कॉल तो यशस्वीरित्या इथे कंप्लीट केला आणि 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली आहे. 4 चेंडू अखेरी 26 आकड्यावरती 15.60चा करंट रन रेट आपण पाहू शकता तो चालू आहे. एकंदरीत अक्षय सरडेने 8 धावा खर्च केल्या. 4 चेंडूंमध्ये आपण पाहतात आणि 1.4 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला गेलाय. 5वा बॉल आडव्या बॅटने केलेला मानस फटका पुन्हा एकदा फसला. क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि 2 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू पडलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झाला गेला आणि तिकडे देखील काय दृश्य आपल्याला पाहायला मिळते आहे. एकंदरीत 2 धाबेचा कॉल झालाय कंप्लीट आणि 2 धाबेच्या मदतीने आपण पाहू शकता धावसंख्या फलकावरती 28 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 5 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 28 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहायला मिळते आहे. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाबांचा डोंगर तो रचला गेलाय आई गावदेवी अंबरआई संघाच्या माध्यमातून. परंतु इथनं ब्रेक थ्रू दिला जाईल का या 7 चेंडूंमध्ये वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघाच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायचंय. अक्षय यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू पुन्हा एकदा फटका बसला. यावेळेस चुकी होईल का? चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन झालंय. इथे देखील बॅटर बाद झालाय. मिस्टर मनोज पडवल बॅक टू दी डगआउट. बॅटर आउट बसतोय इथे आता हा 3रा धक्का. विकेटचं पतन बाद. लोक ज्याला मौत समजतात दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 28 आकड्यावरती पोहोचली गेली. गावासाठी क्रिकेट केला. मैदानामधील क्रिकेट हारला तरी चालेल परंतु मनामधील क्रिकेट हारू देऊ नका. प्रत्येक वेळी आपणच जिंकू असं नाही. म्हणून गावासाठी क्रिकेट खेळणं कधी सोडून देऊ नका. जिंकल्यावर तर सर्वच येतील तुमच्यासोबत. म्हणून गावाच्या नावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी
क्रिकेट खेळायचं कधी सोडून देऊ नका आणि गावाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी क्रिकेट खेळायचं मित्रांनो कधी सोडून देऊ नका. अजूनही शेवटचं षटक कंप्लीट करणं ते बाकी आहे आणि धावसंख्येचा आलेख 28 या आकड्यावरती पोहोचला गेलाय. 3 विकेट बाद जरूर केल्यात परंतु धावांचा वेग तो थांबत नाहीये. सुजल पवार ज्याने आधीच्या मॅचमध्ये ब्रेक थ्रू दिला होता, आधीच्या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती, तो सुजल प्रगतीच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने त्याच्या स्ट्रायकिंग एंडकडे पाहायला मिळतो मनोज राऊत ज्याने 6 चेंडूंमध्ये 16 धावा खेचल्यात. तोच मनोज राऊत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पप्पू कोंडारे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय आणि तदनंतर पाहू शकतात अजून बक्षीस त्याला पाठवावं लागेल कारण त्यांच्याच स्वागतासाठी बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे मनोजच्या बॅटपर्यंत आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल दर्जेदार क्वालिटी षटकार 6. मनोज राऊत देखील सांगतोय हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी तो बाकी आहे मेरे दोस्त. आणि पहिल्याच बॉलवरती षटकार फेकल्यानंतर धावसंख्येचा आलेख 34 या आकड्यावरती पोहोचला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन फटका पॉवरफुल आहे. बॉल आतमध्ये थांबणार नाहीये. मनोज राऊत डस नॉट इवन हॅजिटेट अँड 6 रन बॅटर आउट आर क्रेडिटेड अफलातून देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग षटकार. मनोज राऊत आपण पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती जबरदस्त कामगिरी करतो. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. सुद्धा आमची पडवला यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज झालं गेलंय. कॅश प्राइज आपण पाहू शकतात ना आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतात आई गावदेवी अंबराई संघामध्ये कसर सोडली नाहीये. जबरदस्त कामगिरी. तिसरा येईल का हा प्रश्नचिन्ह होता आणि तिसरा नाही आलाय. इथे आपण पाहू शकतात दाठर बीट झालं गेलं. बक्षिसांची कैरात इथे पप्पू जी यांच्याकडून केली. त्यानंतर आपण पाहू शकतात मनोज याच्यासाठी सुद्धा आमची पडवला यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज झालं गेलं. थँक्यू सो मच दोन्ही व्यक्तिमत्वांचे. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलेला बॉल निघून जाईल का सरळ सीमारेषा पार परंतु यस डेफिनेटली बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. व्हॉट अ क्लीन इट दॅट अ थॉटलेस अँड प्युअर क्रिकेट. 6 रन ऑन दी बोर्ड. या 46 आकड्यावरती पोहोचले गेले. 2.4 चेंडू देखील कंप्लीट झाला गेलाय आणि मनोज आउट साइड ऑफ स्टंप आपण पाहू शकता तिकडे चेंडू डिलिव्हर्ड केला गेला. 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 46 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आपण पाहू शकता जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली जाते आणि मनोज राऊत अक्षरशः या मॅच मध्ये तुटून पडला गेलाय. 34 धावा 10 चेंडू मध्ये ठोकल्या गेल्या त्याच्या माध्यमातून. यावेळेस दॅट्स गॉन लॉंग 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 वे. 6 रन ऑन दी बोर्ड. मनोज राऊत यांकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज मनोज राऊतसाठी आले गेले. त्यांनी पप्पूजी कोंडारे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या आलं गेले. बक्षिसांची खैरात तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज. इकडे आमच्यापर्यंत 500 रुपये जमा झालेत. 500 रुपये अजून 80 बाकी आहेत ते देखील येतील कारण डेफिनेटली बक्षीस लावल्यानंतर लगेचच पैसे जमा केले जातात. ते मुख्य भूमिका आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि बक्षिसांची खैरात ती केली जाते. परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त क्योंकि
मनोज राऊत काय जबरदस्त बॅटिंग केली आहे, ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहू शकतो त्यांना तब्बल 8 षटकार ठोकले गेलेत. तदनंतर आपण पाहू शकतात 5 चौकार आले गेलेत आणि 33 बॉलमध्ये तब्बल 78 धावा त्यांनी ठोकल्या गेल्यात. या पूर्ण ओव्हरऑल मॅचचा ही समरी आपण पाहू शकतात, ही दाखवली गेली जयेश कांबळीच्या माध्यमातून. आणि इथनं आपण पाहू शकतात तब्बल आपण पाहू शकतात नीट रन रेट आपल्याला इथले पाहायचं आहे. अर्थातच आपण पाहू शकतात 12 चेंडूमध्ये 40 धावा त्याने एक्झिक्यूट केल्या. तर या मॅचमध्ये आपण पाहू शकतात अर्धशतका थोडेसे दूर राहिले, परंतु अर्धशतकापेक्षा कमी नाही आहे पारी. अशा पद्धतीचा खेळ मात्र आपण पाहू शकतात. 18 चेंडूमध्ये 53 धावेची गरज आणि या वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघाकडे देखील ते बॅटल आहे, ते बॅटल रंगणार कारण ईश्वर मस्कर देखील आहे. तदनंतर आपण पाहू शकतात अर्थातच आपण पाहू शकतात सुदाम डुकले, अक्षय आहे. एकंदरीत हे बॅटल डेफिनेटली रंगणार, यामध्ये तिल मात्र शंका नाही. घेऊया एक डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत, येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये परत. थँक्यू सो मच कॅमेरामॅन, आपलं देखील वर्क खूप सुरेख पद्धतीचं आहे. पब्लिककडे कॅमेरा घेऊन जायचा आहे. प्रेक्षक राजा वर्ग देखील आपण पाहू शकता समोरच्या दिशेनं दाटी वाटीने या स्पर्धेसाठी जोडला गेलाय. पूर्वार्धाचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि धावसंख्या 18 चेंडूमध्ये 53 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि प्रेक्षक राजा वर्ग देखील पाहू शकतात सुपर पद्धतीने पाहायला मिळतोय, अफलातून पद्धतीने. जिथे आपण पाहू शकतात ना क्रिकेटची गर्दी, तिथे जसं प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षक राजा वर्ग या विभागामध्ये दाटी वाटीने आपण जोडल्या गेलाय आणि आईगावदी बालकडीकरांची पोच पावती आहे, कारण प्रेक्षकांची गर्दी अलर्ट आहे, जबरदस्त आहे, अफलातून आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेला समालोचन करताना मला देखील मजा येते. अफलातून मॅच आपण पाहू शकतात ती पाहायला मिळते, सुपर्ब. आता पूर्वार्धाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 18 चेंडूमध्ये 53 धावांची पारी. अर्थातच प्रतिषेधक कशी सरासरी मेंटेन करायची ना, तब्बल 17.67च्या सराने ही सरासरी इथे मेंटेन करायची. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच मॅचला सुरुवात करतोय. की ज्या पद्धतीने आई बाबांचे छत्र असताना पार्क ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, आपल्या बहिणीचे दागिने गाऊन ठेवून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जर भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात, नेल्सन मंडेला 29 वर्षे तुरुंगवास बघून जर तुम्हा आम्हाला सर्वांना शांतीचा संदेश देऊ शकतोय, तर या मॅचमध्ये वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ या धावा चेस का करू शकत नाहीये, यावरती एक प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. 17 मध्ये आता 53 धावांची गरज आहे आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर प्रसाद पडवलच्या माध्यमातून योग्यतेने इथे पाहायला मिळतोय. तब्बल 900 रुपयाचा कॅश प्राइज इथे जोडले गेले. अर्थातच बॅटर आपण पाहू शकतात, त्यावेळेस आपण पाहू शकतात फटका हवेमध्ये खेचला गेला आणि दुसऱ्या बॉलवरती विकेटचं बदल प्रसाद पडवलने घेतली आहे. ही विकेटचं बदल, बॅटर होतोय बाद. मिस्टर स्वप्नील बॅक टू दी पवेलियन, बॅटर आउट, बाद. ती फलकावरती जोडली गेली. तब्बल 1 अंकावरती धावसंख्या 6 तो पोचला गेलाय.
यावेळेस बीट झाले गेलेत वेगानं आणि या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये तुम्हाला फलंदाजी करणं ते सोपं राहणार नाही मित्रांनो. एकंदरीत 2 धावा एक्झिक्यूट केला. न्यू संघर्ष बंगलापाडा संघ एक मातब्बर संघ होता आणि त्यातील खेळाडूंना देखील प्रसाद पडवलने बीट केलं गेलं. अर्थातच व्हेरिएशन आणि गती रफ्तारचा जर पाहिलं तरी ती सुरेख आहे आणि त्याचमुळे पण पाहू शकतात चांगल्या पद्धतीचे चेंडू तिकडे टाकले जात आहेत. आपण पाहू शकतात एक ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ अद्यावत झाला गेलाय. 2 धावा जोडल्यात आणि 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला गेला. 15 मध्ये 51 धाब्याची गरज आहे आणि अक्षय जो आहे प्रसाद यावेळेस समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि 1 बाउन्सने लँड झालाय सरळ सीमारेषा पार. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आलाय अक्षय सरडेच्या माध्यमातून. हा कडक ब्रँडेड स्ट्रोक चौकार 4. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेस बॅट शेष लागले लॉंग स्टॉप रिजनला. आता चेंडू थांबणार नाही. बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस तिकडे क्षेत्ररक्षक जिंकलाय आणि तब्बल आपण पाहू शकतात ना की धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 या अंकांवरती पोहोचली गेली. 4 चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय आणि 6 ही धावसंख्या 8 ही धावसंख्या झाली आहे. माफ करा धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचली गेली. 5 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला गेलाय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मॅचला आहे यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस झाला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव ते अर्जित झाले आणि सिंगल धाब्याच्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय कंप्लीट आणि धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचली गेली. नऊ धावा झाल्यात. 9 एक षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्येचा आलेख आपण पाहू शकतात 9 या अंकांवरती पोहोचला गेला जरूर. आता इथनं 12 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल पाहू शकतात ना आपल्याला धावांची गरज आहे. अर्थातच 44 धावेची गरज आहे. प्रतिषटक 22 ची सरासरी मेंटेन करावी लागेल. एकंदरीत जर पाहिलं तर आपण पाहताय तर आई गावदेवी अंबराई संघाचा पगडा इथे भारी आहे या मॅच मध्ये. अंबराई यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप आपण पाहतायत. अतिरिक्त बाहेर बॉल आणि त्याचमुळे पाहू शकतायत एक सिंगल धावती फलकावरती जॉईन होईल. आता 12 मध्ये 43 ची गरज आहे. एक षटकाचा खेळ तो कंप्लीट झालाय. अक्षय सरडे ज्याने एक चौकार खेचलाय जरूर तो स्ट्रायकिंग एंडकडे आहे. दुसऱ्या बाजूने सुदाम यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस इंटू द गॅप फटका फोर्स केला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत आणि तब्बल आपण पाहू शकतात ना की दुसऱ्या धाब्यासाठी देखील वेगाने आलेत. आता 2 धावा सिंगलला डबल मध्ये परावर्तित फेकी चुकीची झाली आणि त्याचमुळे पाहू शकतात 2 धावा एक्झिक्यूट झाल्यात. धावसंख्या 12 आकड्यावरती पोहोचले गेल्या. एक चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. इथनं आपण पाहू शकतात अक्षय यावेळेस चांगला बॉल आहे. एकंदरीत जबरदस्त गोलंदाजी आपण पाहत आहेत ना की आई गावदेवी अंबराई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पूर्वाधाच्या खेळामध्ये जो खेळ आपण पाहू शकला रंगला ना तो खेळ इथे तू कुठेतरी पाहू शकतात शांत पद्धतीचा पाहायला मिळतोय वरद विनायकस्फोट अकलोली संघाच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेने खेचून मारलाय अक्षयच्या माध्यमातून. हा फटका कडक आहे. बॉलला फेकून दिले गेले सरळ सीमारेषा पार. अक्षय सरडेचा हा कडक स्ट्रोक. बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6. धावसंख्या 18 आकड्यावरती पोहोचली गेली. 2 चेंडूचा खेळ अद्यावत झाला गेलाय आणि 18 धावसंख्या. कोणाच्याही सावलीखाली उभी राहिल्यावर आपली सावली कधीच निर्माण होत नाहीयेत. आपली सावली उभी करायची असेल निर्माण करायची असेल तर स्वतः उन्हामध्ये उभे राहावंच लागतंय.
आपण पाहू शकताय 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. धावसंख्या 18 वरती पोहोचली गेली. 10 मध्ये 35 धाब्याची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे. 3 चेंडू झाले तेच. 18 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला गेलाय. यामुळे समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस झालाय. सक्सेसफुल इंटू द गॅप. बॉलला फोर्स केलं गेलंय. बॉलला फील्ड केलं. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं मिळते. 2 धाबेचा कॉल तो झाला यशस्वीरित्या कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 20च्या आकड्यावरती पोहोचले गेले. 4 चेंडू अखेरीस 20. आता 8 मध्ये 33 धाब्याची गरज आहे. अर्थातच आपण पाहू शकतो सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. मोठे स्ट्रोक ते केसावे लागतील. इथून 1 चेंडूमध्ये एखादा मोठा स्ट्रोक केसावा लागेल. 2 मध्ये एक आलाच पाहिजे. त्यावेळेस वेगवान गतीचा आपण पाहू शकतात बॅटचा फ्लो होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे आणि त्याचमुळे पाहू शकतात तिकडे बॅटर बीट झाले गेलेत. शेवटचा बॉल आहे. 20 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. त्यावेळेस बीट झाले गेले. शरीरभेदी मारा केला जातोय आणि ज्याचमुळे आपण पाहू शकतात धावसंख्या फलकावरती इथे 2 षटकाकरीस आपण पाहू शकतात 20 आकड्यावरती. ईश्वर मस्करला मैदानाच्या आतमध्ये प्रथमता पाठवायला पाहिजे होतं, कारण ज्यावेळी आपण पाहू शकतात सलामी करण्यासाठी ते गेले असते ना तर या मॅचचं चित्र थोडंसं वेगळं असतं. कारण ज्या अनुषंगाने दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो शेवटची मॅच होती, 40 धाबा करायच्या होत्या आणि ईश्वर मस्करच्या माध्यमातून तब्बल 18 चेंडूमध्ये वैयक्तिक आपण पाहू शकतात 38 धाबा ठोकल्या गेल्या. आता इथनं 20 धाबा फलकावरती जोडल्या. 6 मध्ये 33 धाब्याची गरज आहे. अजित पडवल आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. मॅच बनू शकेल का हा प्रश्नचिन्ह आहे. 2 चेंडूवरती समजेल या मॅचचा रिझल्ट. पहिला बॉल सुदाम. पहिलाच बॉल बीट झाले गेले. ते आता या मॅच मध्ये पूर्णपणे इथे पगडा आपला भारी केलाय. 5 चेंडू 33 धाब्याची गरज आहे आणि प्रेक्षक राजा वर्ग देखील आता घराच्या दिशेकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मॅच मध्ये जी रंगत होती, जो मूड होता तो इथे कुठेतरी संपला गेलाय. त्यामुळे समोरच्या दिशेने खेळला असा मानस आपण पाहू शकतो. एक सिंगल धाबेसाठी हा चेंडूला पाहिलं तर फोर्स केलं गेलं. एक सिंगल धाव ते अर्जित केली गेली आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 21 आकड्यावरती पोहोचली गेली. 21 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर पोहोचली गेली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि तदनंतर आपण पाहू शकतात यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस आपण पाहू शकतात. बॉल तिकडे फील्ड केलं गेलं. क्षेत्ररक्षण ते अप्रतिम आहे. स्विच हिटचा फटका. सुदाम डुकले या फटक्यासाठी ओळखला जातोय आणि बॉल निघून चाला सरळ सीमारेषा पार. सुदाम डुकले ब्रँड स्टोक षटकार. जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम ते केले गेले. 6